आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. आदिदेव नमस्तुभ्यं प्रतीत मम भास्कर. दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. महाराज दशरथ, आज सूर्य देवता उत्तरायणात प्रवेश करीत आहे. हा फारच पुनीत मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर आपल्या कुलदैवताकडे जी प्रार्थना कराल ती अवश्य सफल होईल. गुरुदेव, आपल्या आशीर्वादाने अपार वैभव, सुख, समृद्धी, कीर्ती सर्व काही आहे. परंतु एकच कमी आहे जी आम्हाला व्याकुळ करते. ज्या सूर्यवंशाने महाराज इक्ष्वाकू, दिलीप, भगीरथ, रघु, हरिश्चंद्रांसारखे परमप्रतापी यशस्वी राजे दिले, ते रघुकुल काय राजा दशरथाबरोबरच समाप्त होणार? आमच्या नंतर पितरांना पाणी देणारा कुणीही नसेल. महर्षी वसिष्ठ, कुलदेवता सूर्य भगवंताशी आमची एकच प्रार्थना आहे, एकच मागणं आहे. सूर्यवंशाचा सूर्य दशरथाबरोबरच अस्त न हो. आपण तर जाणता गुरुदेव की कोणी आई म्हणणार नसेल तर स्त्री स्वतःला परिपूर्ण समजत नाही. आईच्या हृदयाचं अंगण जोवर सुनसून आहे गुरुदेव, तोवर जगातली सारी सुख, वैभव या महालातल्या रितेपणाला भरून काढू शकणार नाहीत. आपण तर त्रिकालज्ञानी आहात गुरुदेव. आमच्या मनीची व्यथा तर आपण जाणताच. महाराणी कौसल्या, देवी कैकेयी, देवी सुमित्रा, आपण निराश होऊ नये. सूर्य भगवान आपली मनोकामना अवश्य पूर्ण करतील. परंतु त्यासाठी पुत्रकामिष्टी यज्ञ करावा लागेल. तर मग गुरुदेव, आता उशीर कशाला? आपण यज्ञाचं आयोजन करा. परंतु देवी, आम्ही तो यज्ञ नाही करू शकत. आपण नाही केला तर दुसरं कोण करणार? अथर्व वेदाचे पूर्ण ज्ञानी ऋषी शृंग मुनी याचे विशेषज्ञ आहेत. हा यज्ञ त्यांच्याच द्वारे संपन्न व्हायला हवा. मग त्यांना बोलवावे गुरुदेव आणि यज्ञाचे अनुष्ठान करावे. नाही देवी कैकेयी, याकरिता तर महाराजांना स्वतः त्यांच्याकडे जाऊन प्रार्थना करायला हवी. गुरुदेव, मी आजच त्यांच्याकडे जायला तयार आहे. जोगी मनवाया, जोगी मनवाया, जोगी मनवाया, जोगी मनवाया. जोग्याच्या चरणाशी शीश नमवाया. चालला एक राजा जोगी मनवाया. अश्रुनी पाद धुओनी मनवी दशरथ राजा. झाले प्रसन्न तथास्तु म्हणती ऋषीजन यज्ञ कर्म काजा. अग्निदेव मग प्रगट जाहले, खीर
क्षीरपात्र करी घेऊनी पूर्ण होईल मनोकामना म्हणे दशरथा देऊनी. एक भाग खिरीचा राजाने कौसल्येस दिधला, भाग दुजा प्रिय कैकेयीने हसत हसत घेतला. अन दोन्ही राण्यांनी त्यातील एक एक भाग काढला. सान सुमित्रेसाठी त्याचा वाटा प्रेमे दिला. देवराजेंद्र, श्रीमन नारायणाने पृथ्वीवर अवतार घेण्याचा संकल्प केला आहे. आता आपण देवतांना पण संदेश द्या. पृथ्वीवर जाऊन वानर कुलात जन्म घेऊन प्रभूची सेवा करा. जशी आज्ञा. नवमी तिथी मधुमास पवित्र, चैत्रातील शुद्ध तिथ वाटते सुमित्र. मध्यानी गंधयुक्त वात उष्णवाहे. पुण्यशील पुण्यात्मा जन्म घेत आहे. जन्म दिला आहे. अभिनंदन महाराज. अभिनंदन राजराजेश्वर, अभिनंदन. कैकेयी माता झाली. तुझ्या कैकेयी राणीने पुत्राला जन्म दिला. ती माता झाली, तिला सन्मान मिळाला. जय जयकार. मंथरा राणी कैकेयीला आमचं अभिनंदन सांगा. महाराजांचा जय जयकार. माझ्या कैकेयी राणीचा जय जयकार. माझ्या कैकेयी राणीचा जय जयकार. महाराज, देवी सुमित्राला पुत्र झाला. नाही महाराज, एक नव्हे दोन पुत्र झालेत. कृपा कृपा सूर्य भगवंता. महाराज, आता आपण चारही कुमारांचं नामकरण करीत आहोत. कौसल्यानंदनाचं नाव केवळ 2 अक्षरी, परंतु इतकं महान की अनंत ब्रह्मांड त्यात सामावलं जावं. अखिल विश्वाला आनंद देणाऱ्या सुखनिधानाचं नाव राम. माझा राम. आणि कैकेयीच्या या बाळाचं नाव काय असेल? त्यागमूर्ती, धर्मस्वरूप, जगाचं भरण पोषण करणारा कैकेयी कुमार विश्वात भरत या नावानं विख्यात होईल. भरत. भरत. गुरुदेव, सुमित्राताईच्या या 2 सुकुमारांची आणि या राजपुत्रांची नावं काय असतील? आम्ही त्यांना काय म्हणायचं? हे समस्त गुणांनी युक्त आहेत. याचं नाव लक्ष्मण. 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 आणि हे छोटे कुमार. छोटे आहेत, पण यांचं नाव घेताच शत्रू चळचळा कापतील, म्हणून यांचं नाव शत्रुघ्न असेल. शत्रुघ्न. राम, भरत,
लक्ष्मण, शत्रुघ्न. गुरुदेव, चारही भावांच्या कुंडलीतले ग्रह नक्षत्र कसे आहे? काय विचारता अयोध्यानाथ? हे 4 पुत्र म्हणजे जणू 4ही वेद जन्मले तुमच्या कुळात. काही दोष, काही अवरोध, काही अमंगल नाहीच तुझ्या या 4ही मंगल मूर्तींमध्ये. रघुवंशाच्या सर्व राजांमध्ये सर्वात प्रतापी यशस्वी होतील हे 4ही कुमार. एक आणखी योग दृष्टी गोचर होतो आहे. तो कोणता धर्ममूर्ती? तसं तर या 4ही भावांमधलं भ्रातृप्रेम युगायुगात सांगितलं जाईल. परंतु विशेष सांगायचं तर एका बाजूला राम लक्ष्मणाची जोडी, तर दुसऱ्या बाजूस भरत शत्रुघ्नाची जोडी अशी जमेल जसं एक प्राण आणि 2 शरीर. धन्य आहेत माझी दोन्ही बाळ. आपल्या मोठ्या भावांच्या छाया बनून त्यांची सेवा करतील. मृत्तिके देहि मे पुष्टिं त्वयि सर्वं प्रतिष्ठितं. मृत्तिके प्रतिष्ठिते सर्वं तन्मे नन्दमृत्तिके. ॐ राज्योर्परिणान्तरिक्षं महित्वा उपस्थिते देव्यजिते शिवं नादमन्नाद्याजातथे. मृत्तिके हन मे पापं जन्मजा दुष्कृतं कृतं. मृत्तिके ब्रह्मदत्ताधिशास्यमेनाभिमन्त्रिता. मृत्तिके देहि मे पुष्टिं त्वयि सर्वं प्रतिष्ठितं. मृत्तिके प्रतिष्ठिते सर्वं तन्मे नन्दमृत्तिके. मृत्तिके. ब्रह्मचारी राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, तुम्ही कोणाचे ब्रह्मचारी आहात? आपले गुरुदेव. सर्वप्रथम तुम्ही ब्रह्माचे ब्रह्मचारी आहात, मग वज्रधारे इंद्राचे, नंतर अग्निदेवाचे, त्यानंतर माझे ब्रह्मचारी आहात. आता मी सूर्य देवाच्या आज्ञेने तुमचा शिष्य रूपात स्वीकार करतो. गुरु आणि शिष्य यांच्यात सर्वदा प्रेम आणि विश्वास असावा. माझे जे उत्तम गुण आहेत तुम्ही केवळ त्याचंच ग्रहण करा, माझ्या अवगुणांचं ग्रहण करू नका. आता माझा पहिला उपदेश ग्रहण करा. सत्यम वद, धर्मम चर, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आता चौघांनी माझ्यासह मूल मंत्राचं उच्चारण करावं. ओम मृत्तिके देहि मे पुष्टिं त्वयि सर्वं प्रतिष्ठितं. उपस्थिते देव्यजिते शिवं नादमन्नाद्याजातथे. मृत्तिके भिक्षां देहि भवति भिक्षां देहि माता भिक्षां
भिक्षा घेतल्यावर ब्रह्मचारी कधीही घरी नाही थांबत. वत्सांनो, गुरु आश्रमी चला. गुरुदेव, बाहेर रथ तयार आहे. देवी, विद्येचं व्रत घेतल्यावर बटू ब्रह्मचार्यांना रथस्वारी वर्जित आहे. कल्याणमस्तु. चला. मातांच्या नयनात दाटले लपतान लपले नीर. दशरथ राजा आज भासतो, भासे आज अधीर, भासे आज अधीर. थोडंसं खाऊन घ्या. भूक नाही. शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा, निःशेष जाड्यापहा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. निसर्गात खूपशी शरीरं असतात. जनावरांची, पक्ष्यांची, जलचरांची. परंतु जगात सर्वात दुर्लभ, सर्वात उत्तम शरीर मनुष्य शरीर आहे. कारण त्यात अशा आध्यात्मिक शक्ती आहेत ज्या कोणत्याही दुसऱ्या शरीरात नाहीत. आध्यात्मिक आणि मानसिक शक्तीचं हे भांडार प्रत्येक मनुष्य शरीरात असतं. मग ते शरीर उच्च जातीचं असो किंवा नीच जातीचं असो, कोणत्याही रंगरूपाचं असो, प्रकृती त्यात भेदभाव करीत नाही. म्हणूनच प्रत्येक मानव शरीराला मुक्तीचं द्वार असं म्हणतात. शरीराच्या मुख्य केंद्रात निरंतर या शक्तीचं स्पंदन होत असतं. जोपर्यंत त्याला जागवून आपल्या काबूत आणत नाही, तिचा काही फायदा नाही. ती बेकार चीज आहे. अगदी तशीच जसं कुणा कंजूसाच्या घरी भांडार तर भरलेला आहे, पण तो भुकेलेलाच बसलाय. प्रत्येक मानव शरीरात या शक्तीची 7 केंद्र असतात. ती योगाभ्यासाद्वारे जागृत करता येतात. मी तुम्हाला माझ्या शरीरात या 7ही केंद्रांचं दर्शन देतो. हे पहा, सगळ्यात पहिलं आहे मूलाधार चक्र. हे या शक्तीचं निवासस्थान आहे. येथे ज्या रूपात ही शक्ती निवास करते त्यास कुंडलिनीही म्हणतात.
गुरुची कृपा आणि सहाय्याने या शक्तीला जागवून दुसऱ्या केंद्रापर्यंत पोहोचवता येतं. त्याला स्वाधिष्ठान चक्र म्हणतात. मग या स्वाधिष्ठान चक्राला भेदून जेव्हा ती पुढे जाते तेव्हा ती तिसऱ्या केंद्रावर पोहोचते, ज्यास मणिपूर चक्र म्हणतात. मग मणिपूर चक्राचे भेदन करून या शक्तीला पुढे पाठवून चौथ्या केंद्रावर पोहोचवलं जातं. त्यास अनाहत चक्र म्हणतात. तिथून विशुद्ध चक्र आणि मग ही शक्ती अज्न चक्रास जागृत करते. अज्न चक्र श्वेतवर्ण आणि भ्रुकुटीच्या मध्यावर 2 पंक्तींच्या मध्ये स्थित असते. त्याचा बीज मंत्र आहे ओम ओम. जर या परमशक्तीचा दुरुपयोग केला गेला किंवा यात काही चूक केली गेली तर ही शक्ती बेकाबू होते आणि साधक भरकटतो आणि भरकटलेला साधक धोकादायक असतो. तो या शक्तीने दुसऱ्यांचाही विनाश करू शकतो आणि अंती हीच शक्ती त्याचाही विनाश करते. म्हणून हे आवश्यक आहे की गुरुची आज्ञा आणि सहाय्य याशिवाय या विद्येचा अभ्यास करू नये. जेव्हा ही शक्ती जागृत होते तेव्हा सर्व केंद्रात ऊर्जेचा आणि तेजाचा एक असा वेग उत्पन्न होतो जसा गंगेचा प्रवाहच. त्याचं तेज कित्येक स्फुल्लिंगांप्रमाणे प्रकाशमान असतं. कुंडलिनी जेव्हा पुढे सरकते तेव्हा साधकाला चेतनेच्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव येतो. इथपर्यंत की जेव्हा ती 6व्या चक्राचं भेदन करून 100 वर्षांपर्यंत पोहोचते तेव्हा योगी पूर्ण समाधीत लीन होऊन जातो. जेथे तेजच तेज आहे, प्रकाशच प्रकाश आहे, तेथे पोचल्यावर एका अलौकिक आनंदाची अनुभूती होते. जेथे मानवाची चेतना आदी आणि अंताची सीमाही पार करते ती परमचेतनेची परिसीमा आहे. जेथे तीनही काल आणि समस्त लोक तिच्या समोर प्रकाशित होतात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहं प्रणमाम्यहं प्रणमाम्यहम्. मी आपला पुत्र राम आपल्या भ्रातांसह स्वतःला आपल्या सेवेत समर्पित करत आहे. आपल्या आज्ञेचं पालन करणं आजीवन आमचा धर्म असेल. भगवंत तुम्हाला दीर्घायुष्य प्रदान करो आणि सदा सुखी ठेवो. गुरुदेव, आपल्या कृपेनं आज माझी 4 मनोरथ सफल झाली. अयोध्या नरेश, तुझी लहान अबोध बालक सोपवली होतीस. आज तीच पूर्ण पुरुष रूपात वेद वेदांत, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीती समस्त विद्यांमध्ये पारंगत करून आम्ही तुझ्याकडे सोपवित आहोत. क्षमा करा गुरुदेव, आम्ही सगळे आणखी प्रतीक्षा नाही करू शकलो. आम्ही आपले दोषी आहोत महाराणी. देवी अरुंधतीने आम्हाला सांगितलं होतं की कुमारांना प्रथम मातांजवळ घेऊन जा, परंतु राजकीय शिष्टाचारात आम्हाला विसर पडला. आम्हाला क्षमा करा.
आज आपले अमूल्य ठेव आपल्या हवाली करत आहोत. एका वनवास्याने यांच्याकडून फार कठोर तपस्या करवली. आता त्यांना आपल्या पदराच्या शीतल छायेत सामावून घ्या. राम, मातेचं स्थान ईश्वर आणि गुरुपेक्षाही उंच असतं. जो भक्तिभावाने मातेच्या चरणांची सेवा करतो, देवताही त्याची पूजा करतात. ज्या चरणांपाशी अनेक स्वर्ग सामावले आहेत, त्या मातृचरणी वंदन कर राम. राम, माझा राम. आयुष्यमान भव, सदा सुखी राहा. माझ्या पाया. सूर्यवंशाचा राजा दशरथ, तुझ्या साम्राज्यात सर्व कुशल मंगल तर आहे ना? जेथे आपल्यासारख्या पुण्यविभूतीचे चरणकमल लागतील तेथे सर्व मंगलमयच असणार. आपल्या आगमनाने माझे घर तीर्थमय झाले, माझे जीवन धन्य झाले. अयोध्यानाथ, तुझा शिष्टाचार आणि तुझी विनम्रता बघून आम्ही प्रसन्न झालो. आम्हाला विश्वास वाटतो की तुझ्या राज्यात ऋषी मुनींचे धर्म आणि सत्कर्म निर्विघ्न पूर्ण होतील. धर्म आणि सत्कर्म यांच्या सेवेत सर्वस्व समर्पण करण्यात रघुकुलातील प्रत्येक जण वचनबद्ध आहे. आज्ञा करावी मुनींद्र. कोणत्या विपत्तीमुळे आपले येथे येणे घडले? आपली जी आज्ञा असेल ती दशरथ आपला प्राण देऊनही पूर्ण करेल. धन्य आहेस रघुकुल शिरोमणी. या पृथ्वी तलावर दुसऱ्या कुणाच्याही मुखातून असे उदार उद्गार संभवत नाहीत. आणि का नाही? आपल्याला वसिष्ठांसारख्या ब्रह्मर्षींचा उपदेश जो प्राप्त झाला आहे. राजन, आमच्या हृदयी जी गोष्ट आहे, आम्ही ज्या कार्याकरता आलो आहोत ते कार्य पूर्ण कर, बस. आपण आज्ञा करायचाच फक्त अवकाश आहे. राजन, तपोवनात असुरांचे उत्पात दिन प्रतिदिन वाढतच जात आहेत. आमचे यज्ञ, आमच्या आध्यात्मिक साधना, ज्ञान विज्ञानाचे प्रयोग पूर्ण होऊ शकत नाहीत. आर्यभूमीवर असे दुष्कर्म दुस्साहस करणारे हे लोक कोण आहेत? लंकेचा राजा रावण याचे गुप्तचर, सुबाहू, तारकाचा पुत्र मारीच आपल्या मायावी शक्तीने आमचे कोणतेही कार्य, आमचं कोणतेही पवित्र अनुष्ठान पूर्ण होऊ देत नाहीत आणि आपल्या मायावी शक्तीने जनकल्याणाच्या कार्यातही विघ्न आणीत आहेत. ऋषिराज, तपस्वी ऋषिमुनींचं रक्षण करणं आमचा धर्म आहे. अवधेची सारी सेना आपल्या सेवेत तैनात केली जाईल. नाही अयोध्यापती,
सेनेच्या सहाय्याने सुरक्षिततेचा उपाय केला तर असुर शक्ती सुद्धा आर्यावर्ताच्या सीमेवर सेनेचे संघटन करतील, आणि त्याकरता आता योग्य समय नाहीये. तर मग आम्ही कोणत्या प्रकारे आपण सहाय्य करू शकतो? आम्ही तुझ्याजवळ तुझा राम मागायला आलोय. आम्हाला केवळ राम दे. आमच्या रक्षणाचा उपाय तोच आहे. राम? नाही नाही, तो छोटासा बालक आपल्या कार्यास कसं सिद्ध करू शकेल? आपण मला आज्ञा करावी. आपल्या पराक्रमी सेनेसोबत मी स्वतः सर्वांपुढे राहून आपल्या जागेचं रक्षण करीन. जोपर्यंत शरीरात प्राण आहेत तोपर्यंत आपल्या अनुष्ठानावर आच येऊ देणार नाही. राम तर अजून बालक आहे. त्याला युद्धाच्या डावपेचांचा अनुभव नाही. शत्रूचा बलाबल, असुरांचं छळ कपट त्याला नाही कळणार. मी माझ्या रामाला आपल्या समवेत कसा पाठवू? हे नाही होऊ शकत. बस राजन. धर्म आणि आदर्शांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करणं वेगळी गोष्ट आहे आणि त्यांना निभावणं वेगळी गोष्ट आहे. तुझ्या पूर्वजांनी आपलं वचन निभावण्याकरता काय केलं नाही? महाराज शिवी यांनी एका कबुतराकरता आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकले. महाराज हरिश्चंद्रांनी आपल्या वचनपूर्ती करता आपला पुत्र आणि आपली पत्नी यांना विकून टाकलं. आणि एक तू आहेस, आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला कलंक लावित आहेस. आमची इच्छा पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली होतीस, ती मोडत आहेस. ठीक आहे राजन, आम्ही ज्याप्रमाणे आलो होतो त्याप्रमाणे निघून जाऊ. क्रोध नका करू मुनिवर. तुम्ही मला पूज्य देवा समान आहात. माझ्यावर अनुग्रह करा. रावणाचा वेग तर देव, दानव, गंधर्व, किन्नर आणि नाग ही सहन नाही करू शकत. माझा छकुला राम त्या रावणाशी एकटा कशी टक्कर देऊ शकेल? माझ्या पुत्रावर दया करा. माझ्या पुत्रावर दया करा. महर्षी वसिष्ठ, महाराज दशरथांची नजर अजून रामाच्या दिव्य तेजाला ओळखू शकली नाही. परंतु आपण तर जाणताच, आपणच यांना समजवा. ब्रह्मर्षी विश्वामित्र योग्यच सांगताहेत राजन. राम युद्ध विद्येचं वेगळं दर्शन घडवणार आहे. तो स्वयं मंगल भवन अमंगलहारी आहे. समय आणि काळ उलटून जाईल, युग बदलतील. वसिष्ठ आणि विश्वामित्र पुस्तकाच्या पानावर लिखित अवस्थेत राहतील, पण रामाचं नाव धर्म आणि संस्कृती यांची ओळख बनून अमर अविनाशी असेल. परंतु गुरुदेव नाही राजन, तू जाणत नाहीस. विश्वामित्र तर तुझ्या पुत्राच्या कल्याणाकरताच त्याला घ्यायला आले आहेत. नाहीतर महर्षी विश्वामित्र स्वतः सुबाहू, मारीच यासारख्या असुरांचा नाश करायला समर्थ आहेत. परंतु ते सारा गौरव रामाला देऊ इच्छित आहेत. राजन, शंका धरू नकोस. रामाला त्यांच्या चरणी समर्पित कर. त्यातच साऱ्यांचं कल्याण आहे. शक्य आहे. यातच सगळ्यांचं कल्याण असेल. आपण गुरुजनांची आज्ञा शिरसावंद्य मानतो. सुमंत. महाराज. रामाला पाठवण्याची तयारी करा. जशी आज्ञा. मुनिवर्य, रामासोबत लक्ष्मणही आपल्या सवे येईल. कारण ही दोघं कधी वेगळी राहिलीच नाहीत. राम, लक्ष्मण माझे दोन डोळे आहेत, माझे प्राण आहेत. आज मी त्यांना आपल्या स्वाधीन करीत आहे. निश्चिंत अस राजा, सर्व मंगलच होईल. राम, लक्ष्मण, महर्षी विश्वामित्र आजपासून तुमच्या माता पित्या समान असतील. त्यांची आज्ञा, त्यांची सेवा हाच तुमचा धर्म असेल. पुरुष सिंह ते वीर, जाती अरण्या मुनि भय हरण्या. कृपा सिंधुपति है अखिल विश्व शांति करण्या.
कमल नयन अन बाहुबली हा, नील वर्ण तनु राम दिसे हा, नील वर्ण तनु राम दिसे हा। सोबत ये सखा निज भ्राता, सोडिल संग तयाचा भ्राता, सोडिल संग तयाचा भ्राता। हे भयानक स्थान तर खूपच दुर्गम आहे. आणि हे विचित्र पावलांचे ठसे कुणाचे आहेत? हे पदचिन्ह राक्षसीण ताडकाचे आहे. ताडका? होय. जयकोशच्या या वनप्रदेशावर ताडकेचा अधिकार आहे आणि या स्थानावरून कोणीही प्राणी जिवंत परत जाऊच शकत नाही. कधी काळी हे स्थान एक समृद्धशाली जनपद होता. कलथ आणि करुष नावाची 2 सुंदर नगरं येथे वसली होती. अगस्ती मुनींच्या शापाने राक्षसीण झालेली ताडका आणि तिचा पुत्र मारीच यांच्या विनाशलीलांनी ही नगरे उजाड झाली. त्या पापिणीमध्ये 1000 हत्तींचं बळ आहे. सावधान राम, हेच ताडकारण्य आहे. ते इथेच कुठेतरी लपले असेल. ती मोठी मायावीही आहे, कोणतेही रूप धारण करू शकते. म्हणूनच सावधान. राम, हीच आहे ताडका. समय नष्ट करू नकोस. सूर्यास्त होत आहे. रात्रीच्या समयाला या मायावी निशाचरांची शक्ती वाढते, मग त्या दुर्जय होऊन जातात. हा आमचा आदेश आहे. तिचा वध कर.
मुनिश्रेष्ठ, माझ्या पिताश्रींचा आदेश आहे की मी आपल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करावं. आता मी आपल्या आज्ञेनं या दुष्टेची जीवन लीला समाप्त करून टाकतो. तुझा विजय असो. तिन्ही लोकात तुझ्याशिवाय कोणीही ताडकेला मारू शकत नव्हते. आता आम्हाला विश्वास आला की तू जगत कल्याणाच्या निमित्तानेच या भूतलावर आला आहेस. याकरता तुझ्यावर प्रसन्न होऊन आज आम्ही तुला अशी दिव्य अस्त्र प्रदान करू जी तिन्ही लोकात आमच्याशिवाय कोणाहीकडे नाही. आपला अनुग्रह, आपल्या कृपेस पात्र मानून आपण या दासाचा गौरवच केला आहे मुनिराज. शिवाचा तेजस तारा. दशरथ नंदना, सुबाहू आणि मारीच यांचा संहार करून तू आमच्या सिद्ध आश्रमाला निर्भय निष्कंटक केला आहेस. तपस्वी मुनिजनांतर्फे आम्ही तुम्हा दोघा भावांचं अभिनंदन करतो. गुरुजनांचं अभिनंदन नव्हे, आशीर्वाद मिळायला हवा. गुरुदेव, आपण दिलेलं ज्ञान आणि अस्त्रशस्त्रांच्या शक्तीनेच आम्ही त्या निशाचरांचा नाश करू शकलो. हेच तुझी महानता आहे राम. सारं काही करतोस, परंतु कर्त्याचा अहंकार तुझ्या हाती येत नाही. तुझा सदा विजय हो. महामहिंच्या चरणी सादर प्रणाम. कल्याणमस्तु. गुरुदेव, मिथिलेश्वर महाराज जनक यांचे एक विशेष सामंत काही शुभ संदेश घेऊन आपल्या सेवेला आलेत. दर्शन घेऊ इच्छितात. त्या महानुभावांना अतिथी कक्षात घेऊन जा. त्यांचा सत्कार करा. त्यांना भेटायला आम्ही तिथंच येऊ. आम्हाला हे ऐकून प्रसन्नता वाटली की महाराज जनक आपली पुत्री राजकुमारी सीतेचं स्वयंवर करीत आहेत. मुनिवर, आपल्या आशीर्वादानं त्यांचं हे शुभ कार्य निर्विघ्न संपन्न व्हावं याकरता महाराजांनी आपल्याला विशेष आमंत्रण देऊन या दासाला पाठवलंय.
आम्ही विदेहराज जनकाचं आमंत्रण मिळाल्यानं खूप प्रसन्न झालो. महाराजांना माझा आशीर्वाद. त्यांना सांगा की आम्ही अवश्य येऊ. भ्राता, गुरुदेव येत आहेत. गुरुदेव, प्रणाम गुरुदेव. यशस्वी भव. बसावं. बैस वत्सा. राम, आम्ही तुझ्याशी एक गोष्ट बोलायला आलो आहोत. गुरुदेव, आपण का कष्ट घेतलेत? मला बोलवायचं होतं. मी स्वतः आलो असतो आपल्या सेवेला. तुझ्या जवळ येण्यामध्ये कष्ट नव्हे, आनंदच आनंद आहे राम. तात महाराज जनक यांच्याकडून आमंत्रण आलंय. ते आपली पुत्री सीता हिचं स्वयंवर करीत आहेत, ज्यासाठी आम्हालाही आमंत्रित केलं आहे. आमची इच्छा आहे की तुम्ही दोन्ही भावंडांनी माझ्याबरोबर मिथिलेस चलावं. राम, याविषयी तुझा काय विचार आहे? गुरुवर्य, आपल्या आज्ञेसमोर कुठल्याही अन्य विचाराला स्थानच कुठे आहे? केवळ आज्ञावशच नाही वत्सा, आमचीही इच्छा आहे की तूही त्या ऐतिहासिक कार्यक्रमाचा अनुभव घ्यावास, जिथे आर्यवर्तातील प्रत्येक प्रांत आणि प्रत्येक प्रदेशातील राजकुमार सीतेला मिळवण्याकरता आपापलं बल, कौशल्य आणि पराक्रम दाखवण्यास येतील. मुनिवर, स्वयंवराचा अर्थ तर हाच आहे की राजकुमारी ज्याला पसंत करेल त्याच्याच गळ्यात वरमाला घालेल. मग तिथं बल आणि कौशल्य दाखवण्याची आवश्यकताच कुठे आहे? यासाठी की महाराज जनकांनी सीतेच्या विवाह करता एक कठीण पण ठेवलाय. पण? होय रघुनंदन, कित्येक कारणांनी हे स्वयंवर मोठा अद्भुत होईल. पहिलं कारण हे की सीता स्वयं एक अद्भुत कन्या आहे, आणि दुसरं कारण हे आहे की महाराज जनक यांच्याजवळ भगवान शिवाचं एक अलौकिक धनुष्य आहे, जे शिवाने देवांना दिलं होतं, आणि देवाने जनकाचे पूर्वज महाराज देवराज यांच्यापाशी ठेव म्हणून ठेवलं होतं. सीतेला देवी कन्या मानून महाराज जनकांनी हा निश्चय केला आहे की सीतेचा विवाह कोणा साधारण मानवाशी होऊ शकत नाही, आणि त्यांनी पण लावला आहे की जो शूरवीर त्या महान शिवधनुष्याला झुकवून त्यावर प्रत्यंचा चढवून दाखवेल त्याच्याशीच सीतेचा विवाह होईल. तोच चमत्कार बघण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर मिथिलेला चलावं, हीच आमची इच्छा आहे. अहो भाग्य. उद्या प्रातःकाळीच प्रस्थान करू. जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेव, हा आश्रम मोठा विचित्र वाटतो आहे. ना पुरता उजाड, ना पुरता वसलेला. पानन पान सुकून गेला आहे, परंतु हे तुळशीचं रोप अजूनही हिरवगार आहे. हे काय कोड आहे? तुझं खरं आहे राम, हे मोठं विचित्र स्थान आहे. इथे गौतम ऋषींच्या शापानं सर्व काही उजाड झालं, परंतु हे तुळशीचं झाड अजूनही याकरिता जिवंत आहे, कारण एका स्त्रीचा आत्मा येथे वास करीत आहे. एका स्त्रीचा आत्मा? होय, एक अभागिनी स्त्री, जिच्या सवे एका पुरुषाने कपट केले आणि दुसऱ्याने तिला शिक्षा दिली. ही काय अद्भुत कथा आहे गुरुदेव. हे कोण लोक होते ज्यांनी असं केलं? दोन महान पुरुष, एक देवांचा राजा इंद्र आणि दुसरे तिचे पती महान तपस्वी ऋषी गौतम. पण का? हे एका स्त्रीच्या दुर्भाग्याची करुण कथा आहे. महर्षी गौतमांची पत्नी
अहिल्या परमसुंदरी होती, ज्या कारणे देवराज इंद्र तिच्यावर आसक्त झाला. एक दिवस जेव्हा महर्षी गौतम प्रातःकाळी स्नानाकरता नदीवर गेले, तेव्हा इंद्राने वेळ साधून संधीचा लाभ घेण्याचं ठरवलं. त्यानं गौतमाचं रूप धारण केलं. गौतमाचं रूप धारण केल्यानंतर अहिल्येशी समागम करण्यासाठी तो दबक्या पावलांनी लपत छपत अहिल्येच्या कुटीरापाशी गेला. लपत छपतच त्यानं अहिल्येच्या कुटीरात प्रवेश केला. ज्या समयी इंद्र लपत छपत अहिल्येच्या कुटीरातून बाहेर पडत होता, त्याच वेळी गौतम मुनी स्नान करून परत येत होते. त्यांनी आपल्याच रूपात दुसऱ्या पुरुषाला आपल्या कुटीरातून बाहेर पडताना बघितलं. तेव्हा ते समजून चुकले की हे इंद्राचं कपट जाल आहे. क्रोधाने भडकून त्याने इंद्र देवाला शाप दिला आणि त्याला विकल करून टाकलं. अहिल्या कुटीरातून बाहेर आली. तिला कळलं की तिच्याशी छळ कपट झालंय. ती रडत रडत पतीच्या चरणांवर पडली. परंतु क्रोधाविष्ट गौतम मुनींनी आवेशात येऊन आपल्या पत्नीलाही शाप दिला आणि ती त्याच क्षणी दगडाची शिळा बनली. त्या समयापासून ती शापित स्त्री त्या दगडाच्या रूपात कोणाच्या तरी येण्याची प्रतीक्षा करीत आहे. कुणाची प्रतीक्षा करत आहे गुरुदेव? जो पतितांना उत्थान देईल. राम, कोणावर दोष लावून त्याला दंड देणं तर सर्वांनाच येतं, परंतु तो पतित पावन जो पतितांना उत्थान देईल विरळाच असतो. अशा महामानवाच्या चरणांना स्पर्श करून सारी पाप नष्ट होऊन जातात. म्हणून या शिळेला आपल्या पवित्र चरणांनी स्पर्श करून एका अभागिनीचा उद्धार कर राम. अहिल्ये तुझे भाग्य कसे उजळले, तुझ्या घरी राम प्रभू आले. स्वयं भगवंत घराले, अहिल्ये तुझे भाग्य कसे उजळले, तुझ्या घरी राम प्रभू आले. स्वयं भगवंत घराले. शिळा बनून तू युगे युगे ती, शिळा बनून तू, शिळा बनून तू युगे युगे ती. उद्धाराया स्वयं प्रभू येती, तुझ्या कारणी वनिते आले. तारणहारच झाले, तुझ्या घरी राम प्रभू आले. पश्चाताप दग्ध आसू हे प्रभूला प्रिय झाले, तुझ्या घरी राम प्रभू आले.
स्वर्लोकी आनंदे जाई स्वर्लोकी आनंदे जाई राम हरी जय राम हरी 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 शान्तिरन्तरिक्षगं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वज्ञं शांती शांतिरेव. यावं विदेहराज. राजन विराजमान व्हावं. ब्रह्मर्षी, मिथिलेत आपले स्वागत आहे. आपल्या चरणस्पर्शाने जनकपुरी पावन झाली. आमच्या निमंत्रणास मान देऊन आपण मिथिलेस येण्याचे कष्ट घेतलेत. या अनुग्रहाने आम्ही कृतार्थ झालो आहोत. विदेहराज, आपण तर स्वतः विश्वमहर्षी आणि ज्ञानियात महाज्ञानी आहात. आपल्या प्रेमपूर्वक आग्रहाला आम्ही कसे टाळू शकलो असतो. प्रभू, माझी प्रार्थना आहे आपण राजमहालात येऊन निवास करावा, ज्यामुळे या सेवकाला स्वयं आपली सेवा करायचा अवसर मिळेल. कल्याणमस्तु. मूर्ति मधुर मनोहर पाही मूर्ति मधुर मनोहर पाही स्वयं विदेह विदेह सुदेही स्वयं विदेह विदेह सुदेही. मुनिवर्य, हे दोन अतिसुंदर कुमार कुणा ऋषिकुलाची शोभा आहेत अथवा कुणा क्षत्रिय राजकुलाचे सुपुत्र आहेत. यांना पाहून मला कळत नाही, पण मनात अनुरागाचे तरंग का उठतायत. माझ्या आत्म्याला असं वाटतं की जसे स्वयं परब्रह्म मनुष्याच्या रूपात धरतीवर आले आहेत. विदेहराज, तुमचं मन कधी असत्य बोलणार नाही. त्यांची मोहिनीच अशी आहे की जगातल्या सर्व प्राण्यांचं मन मोहून टाकतात. राजन, सर्वांना प्रिय असणारे हे दोन्ही भाऊ रघुकुलमणी महाराज दशरथांचे पुत्र आहेत. राम आणि लक्ष्मण. महाराज दशरथांनी यांना असुरांपासून आमच्या यज्ञांचं रक्षण करण्याकरता आमच्या बरोबर धाडलं होतं. तिथे यांनी सुबाहू, मारीच, ताडकाचा संहार करून सर्व आश्रमाला आपदांपासून मुक्त केलं. जेव्हा आपलं निमंत्रण आलं तेव्हा हे दोघे तिथेच होते, म्हणून आम्ही त्यांना आमच्या बरोबर घेऊन आलो आहोत. आता या दासावर कृपा करून राजमहालात यावे. जशी आपली इच्छा राजन. राम, लक्ष्मण, चला. भव्य, विशाल, अतिसुंदर. छान केलात राजन आपण सत्कार. राजमहालाच्या अतिथी कक्षात राजवैभवास अनुकूल सारे प्रबंध आहेत महाराज. हे सारे प्रबंध कशासाठी? आम्ही तर आहोत तपस्वी. मुनिवर, आपले पवित्र चरण जिथे कुठे पडतील ते स्थान तपोभूमी बनून जाते. परंतु आपल्या समवेत अयोध्येच्या राजवंशाचे आतिथ्य करण्याचे सौभाग्य जे मिथिलेस प्राप्त झाले आहे, याहून अधिक आमच्यासाठी कोणता गौरव असू शकतो? महाराज जनक, आपण आमची चिंता करू नका. आपण आपल्या दुसऱ्या अतिथींकडे लक्ष द्या. जशी आज्ञा.
आता या स्वयंवराच्या कार्याचा आरंभ केला जात आहे. आपापली वीरता आणि पराक्रम दाखवण्याकरता आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत. अतिशिव धनु करिते लाविता कोटी बळ उठे न धनुते जरी हा कधी विचार मनी धरिती चाप समीप महीप न जाती धरती धरती धनु मूढवत उठे न हले न जराही नाही ते हटत बाहुबल अधिकाधिक बळ लावी
हले न हटे धनु जरा ही कैसे, कामी वचन सती मनु जैसे। खूप झालं, आता अधिक उपासना होणं चांगलं. देशोदेशीचे आणि द्वीपाद्वीपाचे मोठमोठे राजे आणि राजकुमार माझा पण ऐकून या स्वयंवरास आले आहेत. मी हेही बघतो आहे की या सभेत न केवळ मानव तर काही देव आणि दानवही मनुष्य रूप धारण करून आले आहेत. परंतु मला अति दुःखानं म्हणावं लागतंय की आपण आपल्याला पराक्रमी, परमवीर, शूरवीर म्हणवणाऱ्या या साऱ्या लोकांच्या गर्दीमध्ये सच्चा वीर एकही नाही निघाला. सीतेसारखी दिव्य पत्नी, महान यश, अनुपम कीर्ती एक साथ मिळवायला मी केवळ या पणाचं आणि पराक्रमाचं शुल्क ठेवलं होतं. परंतु या शूरवीरातून कुणीही ते मूल्य चुक्त करण्याची क्षमता नाही दाखवली. त्या शिवधनुष्याला झुकवण्याची व चाप लावण्याची गोष्ट तर दूरच, कुणी त्याला हलवही नाही शकला. तर मला हे ठाऊक असतं तर मी असा पण ठेवून आपली फटफजिती केली नसती. आज माझं दुःख, माझी निराशा यांना पारावार नाहीये. जर मी ही प्रतिज्ञा मोडली तर कुलाला कलंक ठरेन, पूर्वजांचे सुकृत नष्ट करेन. आणि जर मी आपला पण ठेवलाच तर माझी पुत्री आजन्म कुमारी राहील. तिचं जीवन विफल करण्याचं पाप माझ्या शिरावर चढेल. आज निराशेच्या अथांग सागरात बुडत असताना मला चहू दिशांना केवळ का पुरुष दिसू लागले आहेत. लज्जेने फिके पडलेले यांचे चेहरे एकच गोष्ट सांगतायत, जनका, लज्जेने पीडित मरून जा. कारण की आज ही वेदभूमी वीरांची राहिली नाही. बस महाराज, बस. इतकी लज्जास्पद आणि अनुचित गोष्ट बोलण्या अगोदर आपल्याला हे आठवलं नाही की या सभेत सूर्यवंशी रघुकुलनंदन श्रीरामही बसले आहेत. महाराज जनक, ज्या सभेत रघुवंशाचा कोणी सदस्य बसला असेल त्या सभेत अशा प्रकारची गोष्ट बोलण्याचं कोणी साहस नाही करत. आणि आपण तर रघुकुलनंदन श्रीरामांसमोर वीरतेला आव्हान देत आहेत. आपण याचा परिणाम जाणता. मला माझ्या दादांच्या चरणांची शपथ, जर माझे गुरु मला आज्ञा देतील तर हे जीर्ण शिवधनुष्य काय चीज आहे, मी पूर्ण ब्रह्मांडाला चेंडू प्रमाणे उचलून अशा प्रकारे आपटेन की त्याचे तुकडे तुकडे होतील. लक्ष्मणा, मला क्षमा करा दादा, मला आपला अपमान सहन नाही झाला. मला आज्ञा द्या, म्हणजे महाराज जनकांच्या अपमानजनक शब्दांचं समुचित उत्तर देऊ शकेन. शांत हो, शांत हो वत्सा. आपल्या आसनावर विराजमान हो. कुणाचा अपमान करण्याचा माझा विचार नव्हता. घोर निराशेच्या कारण हे उद्गार निघून गेले. जर कुणाची अवहेलना झाली असेल तर मला क्षमा करा.
विश्वामित्र समय निरखोनी बोलती अति स्नेह मयवाणी उठी रे राम भंजन करिता पा नाय नाट कर जनक परितापा ऐकुनी वचन चरणी शिर नमवी हर्ष विवाद मुळीना प्रभु भिरवी सहज ही जाई सकल जग स्वामी करण्याभंग शिवधनुष ते नामी मुदित जाहले संत सभेतील रघुवर पाहुनी वीर मिळुनी संत सरोजसम हर्षे लोचनी घ्या आता हेही आपला पराक्रम दाखवणार. अच्छा आता चिमणी पहाड उचलायला निघाले. राम विलोके जन दरबारी चित्र जणू ते सारे चित्र मनात जपत सीतेचे उचले प्रभु पद न्यारे मिळो जान किस वर मन भावन हो वो मना जोगते हे मिलन अशंका मनी काही दाटे समय चुकोन हेची मनी वाटे मग प्रभु राम जान किस बघती रघुकुल तिलक अभय जणू देती गुरुस प्रणाम मनोमन करुनी अति सहजी उचली ती धनु धरुनी
आपला परिचय नाही दिला तुम्ही दोघांनी. आपण तर स्वतःला भगवान म्हणवता आणि भगवंताला आपल्या सर्व भक्तांची ओळख असतेच. हाच विचार केला की आपण आपल्या या दासाला तर जाणतच असाल, परिचय देणं आवश्यक नाही समजलो. हे अयोध्या नरेशाचे सुपुत्र राम आणि लक्ष्मण आहेत. आपण मोठ्या शुभवेळेला आला आहात भगवन. यावे, आसन ग्रहण करावे. या गोड स्वागतपर बोलण्याने तू आम्हाला सुखवू शकत नाहीस मूळ जनका. आम्ही महेंद्र पर्वतावर तपस्या करीत होतो तेव्हा शिवधनुष्य तुटण्याच्या घोर ध्वनीचा स्वर ऐकू आला. आम्ही हे जाणायला आलो आहोत की आमचे आराध्य भगवान शिवाचं धनुष्य तोडण्याचा दुस्साहस कोणी केला आहे. बोलत का नाहीस मूर्खा? बोला बोला, कोणाचा मृत्यू आम्हाला इथे घेऊन आलाय? लवकर सांग, नाहीतर जिथवर तुझं राज्य आहे तिथपर्यंतच्या पृथ्वीला आम्ही उलटी पालटी करून टाकू. तुझं सारं राज्य नष्ट करून टाकू, नष्ट करून टाकू. प्रभू, शिवाचं धनुष्य तोडावं असं साहस कोणी आपला दासच करू शकतो. त्याच्याकरता काय आज्ञा आहे आपण मला सांगा. सेवक तो असतो जो सेवा करतो. जो शत्रुत्व करतो त्याला शत्रू समजून त्याला दंडच केला पाहिजे. ज्याने हे शिवधनुष्य तोडलं आहे तो सहस्त्र बाहू प्रमाणे माझा शत्रू आहे. सावधान! जनक, विश्वामित्र, इथं एकत्रित राजेगण आणि या साऱ्या सभेला मी सावधान करतो की जिथे कुठे तो अपराधी लपला असेल त्याला बाहेर काढून उभं केलं जावं. अन्यथा आम्ही त्या शिवद्रोह्याला मृत्यूदंड देऊ. हे समजून असा की तुमच्यातल्या एकाचेही प्राण वाचणार नाहीत. एक धनुष्य तुटलं तर त्यात इतका क्रोध करण्यासारखी काय गोष्ट आहे? आम्ही तर बालपणी कित्येक धनुकल्या तोडून टाकल्या. त्यावेळी तर कोणी क्रोध नव्हता केला. राजाच्या छोकऱ्या, जरा शुद्धीत येऊन बोल. विश्वंभरात सन्मानित महाशिवधनुष्याला बालकांच्या धनुकल्यांच्या बरोबरीचे मानतोस. हे ते धनुष्य आहे ज्याने शंकराने त्रिपुरारीचा वध केला होता. ब्राह्मण देवा, आपल्याला धनुष्यातला फरक दिसत असेल. आम्ही तर क्षत्रिय आहोत. धनुष्यांशी खेळणं आमचं नित्य कर्म आहे. आमच्यासाठी सर्व धनुष्य एक समान आहेत. दिठाईची पण हद्द असते. असं वाटतं की तुला आपल्या जीवनाचा मोह नाही राहिला. मला मोह आहे की नाही, परंतु आपल्याला या जुन्या शिवधनुष्याचा खूप मोह दिसतोय, ज्याच्या तुटून जाण्यामुळे आपण बालकासारखे तिळतिळ तुटताय. रघुवरांनी त्याला हात लावला, ते तुटून गेले. त्यात त्यांचा काही दोष नाही. आपण क्रोधाचा त्याग करा मुनीवर. खूप धमकावलं आपण. असं वाटतं की तू आपल्या मातेला निपुत्रिक बनवू पाहतोस. मी तर तुला बालक समजून इतका वेळ जीवित ठेवलं होतं. आणि मी आपल्याला एक ब्राह्मण समजून आपल्यावर अजून हात नाही उचलला. आमच्या कुळात ब्राह्मणांचा वध नाही केला जात, त्यांचे रक्षण केले जाते. अति अशिष्ट निरंकुश बालका, कदाचित तू मला एक केवळ वेदपाठी ब्राह्मण समजत असशील. तू नाही जाणत की मी क्षत्रिय कुलनाशक, बाल ब्रह्मचारी, अतिक्रोधी तो परशुराम आहे ज्याने कित्येकदा या पृथ्वीला क्षत्रिय विहीन केलं आहे. क्षत्रिय राजांचा सर्वनाश करून ही पृथ्वी वेळोवेळी ब्राह्मणांना दान केली आहे. या परशुने मी सहस्त्रबाहूच्या भुजांना कापला आहे. या परशुने मी वेळोवेळी क्षत्रियांचं रक्त प्यालो आहे. आणि आज तुझ्या रक्ताने या परशुची तहान भागवली जाईल. आपण पुन्हा पुन्हा मला धाक दाखवताय. असं वाटतंय की एक बालक फुंकर मारून पर्वत उडवण्याच्या गोष्टी करीत आहे. ब्राह्मण देवा, जे वीर असतात ते अधिक बोलत नाहीत, वार करतात. ही घाबरट पुरुषांची लक्षणं आहेत की युद्ध छेडण्याऐवजी ते आपल्याबद्दल मोठमोठ्या गोष्टी बोलू लागतात. विश्वामित्र, जर तुम्ही या उद्धट बालकाचं रक्षण करू इच्छित असाल
तर त्याला आमच्या डोळ्यासमोरून दूर घेऊन जा. डोळे बंद करा प्रभू, मी दिसणारच नाही. विश्वामित्र, याला आमचा क्रोध आणि पराक्रमाची शक्ती सांग. आपली गुणगाथा आपण स्वयं इतकी छान सांगताय की तसली आवश्यकताच नाही. आता पावेतो आपली महान गाथा गाता गाता मन नसेल भरलं तर ऐकवा ना, की कशा प्रकारे एका कर्तृत्ववान कुमाराच्या दोषापायी क्रोधाविष्ट होऊन लाखो निर्दोष क्षत्रियांचा संहार केला, पित्याचं ऋण कसं फेडलं, मातेचा गळा या परशुने कसा छाटून टाकला. ऐकवा ऐकवा आपल्या महान कार्याची पूर्ण कथा. बस, खूप झालं. आता कोणी मला दोष देऊ नका. हा बालक आता निश्चितच मरणार आहे. आश्चर्य आहे की हा माझ्या कुठारी समोर येऊनही अजूनही जीवित कसा राहिला. मलाही आश्चर्य वाटतं की माझ्या देवतुल्य भ्रात्याला मृत्यूदंड देण्याची गोष्ट कुणी माझ्या समोर करतो आणि तो माझ्या बाणांपासून अजून वाचलाय. लक्ष्मणा, महामुनी, बालकांच्या दोषावर मोठे क्रोध नाही करत. शांत व्हा भगवन. तू चुप राहा कौशिक नंदन. आपल्याला हा क्रोध शोभा नाही देत भगवन. जर कोणी बालक चपलता दाखवित असेल तर गुरु माता पिता त्याचा आनंद घेतात, रोष नाही करत. भगवन, आपण तर सरळ स्वभावाचे आहात. बालकाच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. आणि त्याशिवाय त्यानं तर आपला काही अपराध नाही केला. आपला अपराधी मी आहे. माझ्याच हातून हे धनुष्य भंग पावलं. जर दंड द्यायचाच असेल तर मला द्या. मला आपला दास समजा आणि वाटलं तर मजवर कृपा करा वा क्रोध करा, नाहीतर माझे प्राण घ्या. ज्या प्रकारानं आपला क्रोध शांत होऊ शकेल तो उपाय करायला मी तयार आहे. तूही काही कमी धूर्त नाहीस. भगवान शंकराचं धनुष्य तोडून आता मलाच ज्ञान शिकवतोयस. तिकडे तुझा छोटा भ्राता तुझ्या संमतीने मला भडकवित आहे, मला क्रोधित करून माझं बळ क्षीण करीत आहे. आणि इकडे तू आम्हाला हात जोडून असा अनुनय विनय करतोयस. परंतु हे छळकपट आणखी नाही चालू शकणार. तू समजतोयस की स्वतःला राम म्हणवण्याने तू परशुरामाचाही सामना करू शकशील. चल उचल शस्त्र आणि माझ्या बरोबर युद्ध कर. मी तुला निशस्त्र नाही मारणार. विरोचित मृत्यूचा अवसर देईन. आणि युद्ध नाही केलंस तर भ्रात्या समवेत तुला आत्ताच मारून टाकेन. प्रभू, जर रणामध्ये आम्हाला कुणी ललकारलं तर क्षत्रिय धर्माच्या अनुसार आम्ही त्याच्याशी अवश्य लढू. मग तो स्वयं काळही का असेना. परंतु आम्हा रघुवंशीयांचा हाही धर्म आहे की आम्ही गौ, ब्राह्मण आणि स्त्रीवर हात नाही चालवत. ब्राह्मण आमच्यासाठी सदा पूजनीय आहे आणि त्यांची सेवा करणं आमचा परमधर्म आहे. मग प्रभू आणि सेवक यांच्यात युद्ध कसं होऊ शकतं? आपली आणि आमची बरोबरी कशी होऊ शकते? भगवन, माझं तर छोटंसं नाव आहे राम, पण आपलं परशु समवेत परशुराम. आपण आपल्या रामाला अजूनही नाही ओळखलं. परंतु मी तर आपलं प्रभुत्व जाणतो. आपल्याकडून हारण्यातही माझी जीत आहे. विप्रवंशीवर अस्त्र टाकता हारलो तरी ती मजला जीत वाटते. रघुपतीचे उघडे द्वार परशुधर मतीचे.
राम हे धनुष्य विष्णूने माझे पितामह महर्षी यांच्या जवळ अमूल्य ठेवीच्या रूपात ठेवले होते. जर विष्णूंच्या या धनुष्यावर तू बाणांचं संधान करू शकलास तर माझा संदेह निघून जाईल. मी तुला ओळखू शकेन. राम रमापती करी धनु घेती, चढविती चाप संदेह मिटवीती, चढविती चाप संदेह मिटवीती. भृगुनंदन, आपण जाणता की एक दिव्य वैष्णव बाण कधी रिक्त नाही जात. परंतु एक तर आपण ब्राह्मण आहात आणि दुसरं गुरु विश्वामित्रांच्या बहिणीचे पौत्र, म्हणून मी हा अमोघ बाण आपल्यावर नाही चालवू शकत. आता आपणच सांगा की मी कुणाला नष्ट करू. आपल्यापाशी मनाच्या गतीने सर्वत्र येण्या जाण्याची जी शक्ती आहे तिला, की आपण आपल्या तपोबलाने जे पुण्यलोक अर्जित केले आहेत त्याला नष्ट करू. हे रघुनंदन, माझ्या आवागमनाच्या शक्तीचा नाश नको करूस. कारण मी जेव्हा माझे गुरु कश्यप यांना ही सारी पृथ्वी दान केली होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आता तू माझ्या राज्यात नाही राहू शकत. तेव्हापासून मी कधीही पृथ्वीवर रात्री विश्राम नाही करी. मला रात्री महेंद्र पर्वतावर जाण्याकरता त्या शक्तीची परम आवश्यकता आहे. परंतु आपण या अमोघ बाणाने आमच्या पुण्यलोकाचा नाश करून टाका, ज्याबरोबर नाश होईल आमची कीर्ती, आमचा अहंकार आणि अहंकार जडित आमचा क्रोध. राम, यास पूर्व दिशेस सोड. जय रघुनंदन, तुझा विजय हो. जनका, तुझ्या कित्येक जन्माच्या पुण्याईने श्रीराम तुझ्या धामात आले आहेत आणि रामाचा हा संयोग स्वयं ब्रह्माने भगवान शिवाच्या आशीर्वादानेच निश्चित केला आहे. धूमधाम करून हा विवाह कर, त्यातच तुझं कल्याण आहे. राम, तुझ्या प्राप्तीने आम्ही धन्य झालो आहोत. मला आपला पुत्र समजून माझ्यावर आपला स्नेह राहू द्यावा. माझी चूक भूल झाल्यास क्षमा करावी. तुझं सदा कल्याण हो पुत्रा. ब्रह्मर्षी, तुमच्या प्रसादाने श्रीरामाने धनुष्यभंग करून माझा पण पुरा करून मला कृतार्थ केलं. आता आपण जे उचित समजाल ती आज्ञा द्या. मिथिला नरेश, हा विवाह तर धनुष्याच्या अधीन होता, तेव्हा ते तुटताच विवाह तर होऊन गेला. तथापि तू आपल्या गुरुच्या रीतीच्या नुसार आपल्या कुळातील मोठे वृद्ध आणि गुरुजनांना विचारूनच सारं काम कर आणि अयोध्येस दूत पाठवून
महाराज दशरथांना सांग की त्यांनी वरात घेऊन जनकपुरीस पोहोचावे. जशी आज्ञा. पूज्य महर्षी वसिष्ठ, ब्रह्मर्षी विश्वामित्र, महाराज दशरथ, या सभेत आम्ही आपलं स्वागत करतो. आता आमचे कुलगुरू मान्यवर शतानंदजी या सभेत उपस्थित गुरुजनांच्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवतील. महाराज जनकांच्या प्रतिज्ञेनुसार शिवधनुष्याचा भंग होताच राजकुमारी सीतेचा श्रीरामाशी विवाह झाला आहे मानलं पाहिजे, ज्यानं आर्यवर्ताच्या 2 महान कुळांचं नातं जुळलं आहे. तरीही धर्म आणि लोकाचाराच्या नीतीला अनुसरून महाराज जनक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपली पुत्री सीता हिचं विधीपूर्वक आणि धर्मपूर्वक कन्यादान करू इच्छितात. त्याकरिता महाराज जनक आपली अनुज्ञा मागत आहेत. हीच गोष्ट आपला पुत्र श्रीरामानंही म्हटली आहे की पित्याची आज्ञा मिळाल्यावरच सीतेचं पाणी ग्रहण करेन. आता आपण याकरिता आज्ञा प्रदान केली तर लग्नपत्रिका तयार होईल. पूज्यवर शतानंदजी, आपल्या वचनांनी आम्ही कृतार्थ झालो. जो प्रस्ताव आपण प्रस्तुत केला आहे ती आमच्यासाठी गौरवपर गोष्ट आहे. या शिष्ठाईसाठी आम्ही महाराज जनकांचेही अभिनंदन करतो. आम्हाला आमचा पुत्र राम याचाही अभिमान आहे. परंतु महाराज जनक जाणतच असतील की इक्ष्वाकू कुलाचे दैवत हे महर्षी वसिष्ठ आहेत. आम्ही गुरुदेवांना प्रार्थना करतो आम्हाला मार्गदर्शन करावे. महाराज जनक, विवाह व्यक्तिगत कार्य नाही, हा एक सामाजिक संस्कारही आहे. केवळ एक स्त्री आणि एक पुरुष यांच्या गठबंधनालाच विवाह नाही म्हणू शकत, कारण त्या दोन्ही व्यक्तींसोबत त्यांचा समाज, त्यांचं कुळ, त्यांचा धर्म जोडलेला असतो. विवाहाचा अर्थ आहे 2 कुळांचा, त्यांच्या आचार विचारांचा, त्यांच्या संस्कृतीचा संगम. यासाठी आपल्याकडे आपल्या पुत्रीचा हात मागण्याआधी आमच्यासाठी आवश्यक आहे की आमचे महाराज दशरथ यांच्या कुळपरंपरेचा परिचय द्यावा आणि आपल्याला विश्वास द्यावा की राजकुमार राम आपल्या पुत्रीला सर्वथा योग्य आहे. महाराज दिलीपचे सुपुत्र भगीरथाने देवलोकातून गंगेलाही पृथ्वीवर आणून या आर्य भूमीवर जे उपकार केले आहेत ते युगयुगांतरापर्यंत त्यांना अमरत्व देतील. मग यांच्या कुळात रघु झाले, ज्यांच्या नावाने यास रघुकुळ म्हणतात. नंतर भक्त शिरोमणी अंबरीश आणि त्यांचे प्रपौत्र महाराज अज झाले. महाराज अजाचे सुपुत्र महाराज दशरथ झाले. अशा यशस्वी कुळात उत्पन्न आर्यकुमार राम आणि लक्ष्मणाकरता मी आपल्या दोन्ही पुत्री सीता आणि उर्मिला यांस मागणी घालतो. मुनिवर, आपल्या उदार वचनांनी मी धन्य झालो. मी अति विनम्रतेने माझ्या सीतेला श्रीरामाकरिता आणि माझी छोटी पुत्री उर्मिला हीस आर्यकुमार श्री लक्ष्मणाकरिता रघुकुलातील कुलवधूंच्या रूपात समर्पित करतो. महाराज दशरथ, विदेहराज जनक, या आनंद मंगलमय प्रकरणाचा पूर्ण निर्णय अजून नाही झालाय. जर महर्षी वसिष्ठ संमती देतील तर आम्हीही आमच्या मनाचे उद्गार प्रकट करू. आज्ञा आहे ब्रह्मर्षी. राम आणि लक्ष्मण प्रणय सूत्रात बद्ध होऊन अयोध्येस जाणार आणि भरत रिपुदमन कुवारे राहणार, हे तर उचित नाही. महाराज जनकाचे छोटे भ्राता
संकाश नरेश कुशध्वजाच्या 2 कन्या आहेत, मांडवी, श्रुतकीर्ती. आम्ही या दोन्ही सुकन्यांना कुमार भरत आणि शत्रुघ्नाकरता मागणीचा प्रस्ताव ठेवतो. या प्रस्तावाचे अभिनंदन मी कोणत्या शब्दात करू? मुनिराज, आपल्या या प्रस्तावाने सारा निमिवंश धन्य झाला. कुशध्वज, आपली पुत्री मांडवी हिचे कुमार भरताकरिता आणि आपली छोटी पुत्री श्रुतकीर्तीचे कुमार शत्रुघ्न करिता कन्यादान अवश्य करतील. मग या शुभकार्यात विलंब कशाला? शतानंदजी, 4 राजकुमार एकाच दिवशी नवरदेव होतील आणि 4 राजकुमारींचं कन्यादान एकाच दिवशी होईल असा मुहूर्त पाहावा. 2 दिवसांनंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. त्या दिवशी 4ही विवाह संपन्न करण्याकरता अतिउत्तम लग्नयोग आहे. अयोध्यापती दशरथ, आता आपण 4ही राजकुमारांच्या मंगलाकरता त्यांच्याकडून गोदान करा. शांतिमोक्ष श्राद्ध कार्य संपन्न करा. तत्पश्चात विवाहाचे शुभकार्य आरंभ करा. तशी आज्ञा गुरुदेव. विशाल जय धुन उमटे जय चहुदिशी भले, उमटे जय चहुदिशी भले, उमटे जय चहुदिशी भले. अति सुधीर मती मुनि योगी जनजे पाहि सुमधुर दृश्य ते, प्रक्षाळुनि पद भाग्य वाचन जनक जय जय म्हणती ते. जनक जय जय म्हणती ते, जनक जय जय म्हणती ते. देवी जनमन सर्वभूत सुर मनुज मुनि आनंद भरे. सुख मूल दुर्लभ देई संपत्ति जनकार पण करीतसे. मनी आसु दळवित पितृ कन्या दान नृप भूषण करे. सहधर्मचरी तव प्रतीक्षु जैनां भद्रं ते
पाणिं ग्रहणीष्व पाणिना पतिव्रता महाभागा छायेवानुगता सदा। हिमशिखरी गिरिजा महेशही देती आशीष संपदा। भूमि जन श्री राम सिया सवती विश्वमोहन सुखी सदा। भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्वं नो धीर्यसेमहि देवहितं यदायुः शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। सिया रघुवर जिंच्या संगे जया झाली हरे हरे जया झाली प्रिय सीता चढे चहुदिशी प्रेम रंगा जया झाली हरे हरे जया झाली प्रिय सीता सिया रघुवर जिंच्या संगे। मनसो मन
शत्रुघ्न यांचे चरणी समर्पित झाल्या. चरणी समर्पित झाल्या. महाराज, आपले संबंधी होण्याने आज आम्ही सर्व प्रकारे धन्य झालो. आजपासून मला आपल्या चरणीचा सेवक समजा. या चौघींना आपल्या सेविका, आपल्या परिचारिका समजून त्यांच्या अपराधांना क्षमा करीत राहा. आपण काय बोलता महाराज जनक? आपण आज या भिक्षुकाला 4 अमूल्य हिरे दिले आहेत, ज्यांच्या प्रकाशाने अयोध्येच्या राजमहालांची शोभा चौपट होऊन जाईल. आज आपल्या दानाने माझ्या घरातील सर्व कमतरता दूर झाली. आपल्या स्नेह आणि उदारपणाने आपण सूर्यवंशाला मोल दिला आहे. हे कशाला? मातेनं सांगितलं होतं, आता आपणच माझे परमेश्वर आहात. मातेचा उपदेश तर ऐकलास, आता माझा एक उपदेश ऐकशील? आज्ञा करावी. मी तर आपली दासी आहे. तर पहिली आज्ञा ही आहे की माझी दासी बनून नको राहूस. माझी अर्धांगिनी, माझा मित्र, सखा, साथी बनून माझ्या बरोबर चाल. माझ्या प्रत्येक चांगल्या कामात मला साथ दे. आणि कधी मला पथभ्रष्ट होताना पाहिलंस तर मला चुकताना सावर. एका चांगल्या मित्राचं, चांगल्या साथीदाराचं हेच कर्तव्य आहे. माता कैकेयीने म्हटलं होतं, प्रथम दर्शनाच्या या घडीला सजीव राखण्याकरता एखादी भेट अवश्य दे. मी भेट आणली आहे, हिऱ्या मोत्याची नाही, पण भेट स्वरूप आज मी तुला एक वचन देत आहे. इथं तर राजांच्या अनेक राण्यांचा रिवाज आहे, परंतु रामाच्या जीवनात कोणी दुसरी कधी नाही येणार ही रामाची प्रतिज्ञा आहे. ठाऊक आहे ही प्रतिज्ञा मी कधी केली होती? जेव्हा पुष्पवाटिकेत मी तुला प्रथम पाहिलं होतं. अगदी अशा प्रकारेच